पावटी थांबल्यावर एकमेकाला म्हणतात उतरा, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे बीड वरून गेलं बरं का डॉक्टर साहेब. 5 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तेही बरोबर आहे, हे बरोबर आहे. काळ आला जवळी, काळ आहे तिथंच आहे, तो जवळी येतच नाही. मग असं का म्हटलं? अहो आपलं आयुष्य 75चं असेल, 70 चालू असेल तर 5च वर्षे राहिले, याला म्हणतात काळ आला. तेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. गावाला कोणी असू द्या, खुदा का नाम जपना बे, साहेब राजी रखना बे. कोणी असू द्या, तुमचं आमचं कोणी नाही थांबत बरं का चाचा. पाठ आहे त्यांना. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जम का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जब का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जब का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जब का अजब तड़ाका बे. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. पीर मर गए हथियार रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा बिराजे लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सोभी मर गए रहत कण बिचारी. बस कोणी असू द्या, जायचं आहे प्रत्येक. किती आयुष्य प्राप्त होऊ द्या. एक नामदेवाचा अभंग आहे त्याच्याकरता. अरे म्हणा, हा सुरुवात जमला आता. हा अरे म्हणा शोक करशी किती, ये तव वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे, हाती अवघे अंती जाय धणे. पुढे आहे ना. एक अर्बुद 60 कोटी देखा, तिस लक्ष तसं सहस्र लेखा. 7 असे ते नवमास बापा तया. हिरण्यकश्यपा काय झाले? हिरण्यकश्यपूचं आयुष्य 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा लक्षात आहे ना? आपले 62.5 जाऊ द्या, ते त्यांचं घाई 61 साजऱ्या करायच्या, कारण गॅरंटी नाही. त्यांचं 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूचं होतं. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष तसं सहस्र एका 7 असे ते नवमास बापा तया. हिरण्यकश्यप काय झाले? त्याच्या पुढे त्याच्या आधीचं टोक राहिलं 14 चौकड्या आणि मग 99 सहस्त्र. माझ्याजवळ जमते का ते? आम्ही पूर्वी सगळे पाठ केलेलं आहे. 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची. आता पुढे जाऊ द्या, पुढे नाही तर 14 कल्प मार्कंडे पडे तै लोप हर्षणाचा. एक रोम झळे बकदा लंब्याचे निमिष मोडे गेले एवढे. अरे म्हणा बकदा लंब्याचे पुढे निमिष तै वटांसाचा. उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश. एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंडीचा. तै एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा. वेगी विठोबाचा पंथ धरा. असं आहे ते. शेवट न्यायचं असतं स्टँडवर. विठ्ठल आयुष्य किती प्राप्त होऊ द्या, पण पूर्णविराम ठरलेला आहे. शेवट आहे उपजेते नासे. उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. नाशिवंत देह जाणार सकल. नाशिवंत देह जाणार सकल. नाशिवंत देह जाणार सकल. नाशिवंत देह जाणार सकल.
देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ जाणार सकाळ जाणार सकाळ जायचंय आयुष्य खातो काळ सावधान. आणि मग आम्हाला वाटायचं की आमच्या संस्थेमध्ये व्याकरण शिकवतं कशाला, म्हणून इथे ठिकठिकाणी गरज आहे व्याकरणाची. आता काही गरजच नाही राहिली, काही गरज नाही. बाबांचा काळ आमच्यापेक्षा बिकट होता. पाठच करायचं, पाठच. अजूनही जसं तसं येतं ते. भाषेचा व्यवहार कोणत्याही मास अनुसरून होतो, याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी त्याच वर्ण म्हणतात. वर्णाचे दोन प्रकार, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या सहाय्य वाचून त्याला स्वर म्हणतात, ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठी मागून सहाय्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. जाऊ द्या कामापुरता आपलं हे मी का सांगतो ते प्रमाण म्हटलं आमच्या कोकाडे बाबांनी. आयुष्य खातो काळ. मग गुरुजी शिकवायचे क्रियापदाला कोणनी प्रश्न केला की कर्ता, कायनी प्रश्न केला की कर्म. उदाहरण द्यायचे, रामा आंबा खातो आहे ना, मग अभंगात बसवा ना तुम्ही. रामा आंबा खातो, काळ आयुष्य खातो. काय फरक आहे का? इथं लावा व्याकरण. आणि क्रियापदाला विचारा कोण खातो, काळ. काय खातो, आयुष्य. तसं रामा आंबा खातो, अगदी तसंच आहे. काळ आयुष्य खातो, कारण आयुष्य हे काळाचं खाद्य आहे, सिद्ध झालं. मग काळाचे 3 प्रकार आहे, भूत, वर्तमान, भविष्य. आतापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं जाणी त्याचं नाव भूतकाळ. सध्याचं खात आहे वर्तमान काळ, आणि उरलेलं आयुष्य नक्की खाणार आहे तो भविष्य काळ. म्हणून शब्द आयुष्य आता कळतं की किती गरज आहे व्याकरणाची. विठ्ठल आयुष्य संपलं की जावं लागणार आहे. उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजवणीया पुढे ते येऊ. महाराज जन्माला येणं आणि मरण एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? कोणीतरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो. आईचं उदर म्हणजे काय, स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टाले चौकडे नाके तोंडी कृमीकडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. मग बाळणपणाचा त्रास येताची कर्मजाड तुझी मान अडकली. बाहेर आलं तर वाचा नाही तयार अडे आकरंदोडी. एवढा त्रास जन्माचा घेणार म्हणताय तुम्ही? हो. नेमका त्रास एवढा घेण्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात. आता कमाल आहे महाराज. एवढा मोठा त्रास काढायचा. मग चांगल्या चांगल्या पदार्थाचे नावं घ्या ना. उपजवणीया पुढे ते येऊ. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी खाऊ. काला खाऊ दही भात. अरे त्याचं कारण आहे बाबा, आम्ही जिथे आहोत तिथे मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ, काला खाऊ दही भात. तुम्ही कुठं? वैकुंठात. आणि तिथं हे दुर्मिळ आहे. वैकुंठ तिथं ऐसे नाही कवळ काही कालायचे. मग मिळते कुठं? विशेषः लाभ संत संगे. विशेषः लाभ संत संगे. विशेषः लाभ संत विशेषः लाभ संत संग. विशेषः लाभ संत संग. विशेषः लाभ संत संग. तुका म्हणे काला वैकुंठी तुला. विशेषः लाभ संत संग. विशेषः लाभ संत संग. विशेषः लाभ संत संग.
चिंतन सांगायचे. अरे थोडं मागे पुढे झालं की अभंग बदलतो. बरं का रे, बरं कर बाळांनो. लाभतो विशेष संत संगे, आणि विशेष हा लाभ संत संगे. जवळजवळचे वाटत, पण लाभतो विशेष अभंग जेथे जावे तेथे कपाळ सरीशे, आणि विशेष हा लाभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विठ्ठल खूप आनंद वाटत त्या चिंतनात माझ्या. उपथोडी पुढे येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि मग तुम्हाला दुर्लभ असणारा काला हा प्राप्त झाल्यानंतर एकटा घेणार म्हणलं मी आपल पोट्या नाही. एकमेका देव मुखे राम, एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे राम, एकमेका देव मुखे, 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 एकमेका देव मुखे. सुखी घालो कुंभारे, सुखी घालो कुंभारे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. सुखे वाटितो आणिका, या न्यायानं एकमेका देऊ मुखे. इथे थांबू नका मुखेवर, नाही तर कीर्तन झाल्यावर संतांनी सांगितलं एकमेका देऊ मुखे नाही, एकमेका देऊवर थांबा. काला द्यायचा आहे, काला वाटू एकमेका. पण देता देता माळकरी असेल तर मुखे सुखे घालू. मग तिथून पुढचं वाचा. पहिल्यांदा देऊ, एकमेका देऊ गुरुजी. आणि देता देता चंदन वालन माळकरी भेटलं तर मुखे सुखे घालू. त्याच्या काला वैष्णवाच्या मुखातही घालू. हुंबारी हा हुंडारणी खेड्यातला शब्द आहे. आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. हे ठीक आहे, ठीक आहे, सगळे बरोबर आहे, पण तो करणार कुठं? तुका म्हणे बाळ वंट, तुका म्हणे बाळ वंट, वैकुंठी तो ऐसे सगळे वेळेत करायचं मिलिटरी सारखं शिस्तबद्ध. आता विठोबा रखमाई भजन आमचे नामदेव बाबा गुरुजी सांगतीलच. ते एक श्रावणगिरी महाराजांनी एक माऊलीवर पद्यामध्ये पुस्तक काढलेलं आहे बरं का नामदेव बाबा. मी सांगतो बरोबर, आधी 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 आमचं होऊ द्या, बरोबर होईल. पहिली विठोबा रखमाई भजनानंतर 5 मिनिटात चाल घेऊ आपण. गायक बरेच आहे, हां, प्रत्येकाची इच्छा असते. हे सगळे गायनाचार्य म्हणजे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे, सौंदर्य आहे. आपण देऊ थोडं कीर्तन कमी करतो, पण शेवटची चाल देऊ. एवढं सगळे होईल. पण चाल पहिली वेळ होता भरपूर, आता वेळ कमी आहे बरं का देवकरजी. आता ते एकमेकावर धावाधावी करायची नाही, आपली सरळ घ्यायची. आता
जमते त्याची गरज आहे म्हणा मला हरिकिशन महाराजची गरज आहे पण ते पहिल्यांदा होऊन गेला तो विठोबा रखमाई भजन नंतर चाल आणि मग नामदेव बाबा सांगतील 1-2-3 मिनिटामध्ये आपण त्या ग्रंथाचं प्रकाशन करू नंतर ज्ञानेश्वर माऊली दहीहंडी कार्यक्रम त्याच्या आधी चाल होईल मग जय विठ्ठल आरती होईल सगळे झाल्यावर 12 वाजलेले असतील एवढा माझ्यावर विश्वास ठेवा आता एकदा हात वर करा सगळे शाबास भजनाच्या टाळा भाषणाच्या नाही एका तालात थांबा 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 थोडा दम काढ एका ताला 22 वर्ष सवय झाली त्यांना वा वा हे एवढं घ्या भाऊ अरे हे महाराष्ट्रात नाही मोठ्या श्रीमंतालाही नाही हे वैभव सगळे श्रीमंत लोटांगण घालतात संताच्या पुढे तर मग तिथे काय राहिलं आहे ना सर्वांनी एका तालात विठोबा रखुमाई एक थांबा एक थांबा पाटील थोडं आनंद थांबा थोडं थांबा एक हात वर एक अण्णा आले हात वर अण्णा हात वर करा वा वा टाळ हात वर अच्छा मुंदराजी घनी गर्दी से मुंदराजी वा वा एक हात वर एक हात वर एक जरा ताकद विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई भगवान की नारेश्वर महाराज की संत माऊली महाराज की सद्गुरु जोग महाराज की चाल थोडक्यात म्हणा नंतर 1-2 मिनिटात ते श्रावणगिरीजींनी काढलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करू इथं 2 मिनिटात करणं म्हणजे 2 तासात झालं तुमचं आयताय व्यासपीठ श्रावणगिरीजी आणि आम्ही अण्णाचीच वाट पाहत होतो आरती झाल्यावर सगळे टाळकरी महाराज खाली बसतील मग अण्णा उभे राहतील म्हणजे याला मराठी फिरू नका राव मी काय मग त्यांचे मनोगत झालं की मग पंक्ती धरायच्या कशा वगैरे निवेदन बोला नामदेव बाबा संगीत विशारद श्री हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज काळे त्यांना साथ देतील संगीत विशारद श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज औरटे खाली बसून घ्या बाकीचे खाली बसून घ्या उपजोनी या पुढती येऊ उपजोनी या पुढती येऊ उपजोनी या पुढती येऊ उपजोनी या पुढती उपजोनी या पुढती येऊ उपजोनी या पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही काला खाऊ दही
कवळ काही काल्या कवळ काही काल्याजना कवळ काही काल्याजना कवळ काही कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे कवल काही ना कवल 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 काय कवल काय काल्याचे वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही बोला गुरुजी. सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकरवाडी यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकणारे PhD संशोधकांना अत्यंत उपयुक्त काव्यसंग्रह वाचे गौनाम प्राध्यापक श्रावण गिरीसर लिखित ग्रंथाचे प्रकाशन आदरणीय विद्वत्ता प्रचूर रामायणाचार्य श्रीहरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर, आदरणीय वंदनीय शांतीब्रह्म श्री हरिभक्तपरायण महादेव महाराज तात्या, गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण नारायण महाराज भाऊ, श्री हरिभक्तपरायण संदीपान महाराज हशेगावकर, आपणा सर्व आदरणीय महाराज मंडळींना विनंती की आपण वाचे गाऊ नाम काव्यसंग्रहाचे प्रकाशन करावे. आदरणीय लक्ष्मण महाराजजी मेंगडे, संदीपान दादा, आपणास विनंती आपण टाळ्यांच्या गजरात दादा माऊलीवरील काव्यसंग्रह पुस्तक प्रकाशनांचं स्वागत करावं. कुंडलिका वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली दादा महाराज की जय. तसेच या ठिकाणी एक सत्कार होतो आहे. सागा फिल्म फाउंडेशनच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार, तालभास्कर मृदंगाचार्य सन्माननीय श्री राम महाराज काजळे भाऊ यांना, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकताच प्राप्त झाल्यामुळे आदरणीय महाराजांना विनंती आपण या ठिकाणी भाऊंचं माऊली संस्थांच्या वतीनं स्वागत करावं. या काजळे बाबा इथे या, मध्ये मध्ये या. महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलावंत समितीवर या ठिकाणी हरिकिशनजी देवकर बाबा यांची निवड झाली आहे. यांचा एक या ठिकाणी शाल पुष्पहाराने सत्कार होतो आहे.
पुंडलिक हरी विठ्ठल श्री कृष्णानदेव महाराज की जय जय. जय. बसा आपल्या आपल्या जागेवर. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. माऊली महाराज की जय. महाराज की जय. तुका म्हणे वाळवंट फिटा राहू दे तसाच रामबुवा एक नंबर बांधला. तुका म्हणे वाळवंट तू बाबाच एक नंबर आहे. बरवे नीट उत्तम वाळवंट का जिथे कोणत्याही प्रकारचं गवत उगवत नाही. गाजर गवत सुद्धा नाही. नाही तर अण्णा गाजर गवतानी मोठ्या मोठ्याला त्रास दिला. वाळवंटात नाही. वाळवंटात नाही. तसं विकार रहित अंतकरण त्याला वाळवंट म्हणतात. आणि जीव ब्रह्म ऐक्य हा काला आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम काला वाटो एकमेका. सर्वांना चरित्र भाग माहिती आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचं उच्चारण करायचं आहे. आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल तर रामचरित्राचं उच्चारण गोकुळात घडलेल्या कृष्णचरित्राचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले. जन्म मथुरेतला आहे. रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले आणि 12ला 18 मिनिट कमी असताना बोलू लागले. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या बालमित्रांच्याकडे पहा. रे मोठे मोठे राक्षस मारायचे. अरे तब्येती सुधारावा व्यायाम करत जा. तुम्हाला काय नुसतं सांगायला कशा तब्येती सुधारावा. आमचा म्हातारा एवढं कंजूस ताक सुद्धा पिऊ देत नाही देवा. असं आहे का. मग खाऊ घालणं माझ्याकडे व्यायाम करणं तुमच्याकडे मंजूर आहे. मग चोरीचा सुळसुळाट झाला. सगळे गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या पण यशोदा ऐकून घेईना. आई कधी बाळाच्या बाजूनं बोलत असते अण्णा. आणि आई जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल समजावं ते सावत्र असेल. सगळ्या गावाला त्रास देणार तिचं पोर असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या आणि ती दरवाजात उभी राहून तुम्हाला का लेकरं. तुम्हाला लेकरं एक एकला 10-10 12-12 लेकरं माझं एक नाही सपातात का. याला माय म्हणतात. माय तशी कोकाडे बाबा यशोदा त्यांच्यावर रागवायची. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. सगुण गुणाचे ताणे गे बाळ जिरवाने सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गोजिरवाने. गोजिरवाने गे बाळ दिसते गोजिरवाने. सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. सावळा चिमणा माझा गे गवणीत खेळे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गधा गे. काही वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे गे का लटकाचं घेताळ गे गोकुळच्या दारी. पण घरी खोड्या करायला सुरुवात केली मग यशोदेच्या लक्षात आलं कृष्णा बिलिंदर आहेस तू. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. कारण ज्याचा जो स्वभाव असतो का नाही अण्णा त्याच्यात बदल होत नाही. एक गुजराती भाषेत म्हण आहे कुत्रा आणि पुछडी 6 महिना नळीमा राखे वाकीने वाकी. 6
कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं. एका सुशिक्षित बेकारानं तो प्रयोग केला. काम नव्हतं काही, घातली नळी. वजन असल्यामुळे नळी 6 महिने शेपूट लोंबून होतं. त्याला वाटलं प्रयोग यशस्वी झाला. गावकऱ्यांनी मिटिंग घेतली. गावकऱ्यांनी ठरवलं आता गिनीज बुकामध्ये आपल्या गावचं नाव येणार आहे. जे घडत नव्हतं ते आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं करून दाखवलं म्हणून वर्गणी केली. प्रतिष्ठित पाहुण्याच्या हस्ते नळी काढायचा कार्यक्रम ठरला. बॅनर छापले. बॅनरवर कुत्र, ज्यानं घातली नळी ते आणि ज्याच्या हस्ते काढायचं ते. मी सांगतोय नीट ऐका. तो दिवस उजाडला. प्रचंड गर्दी झाली. मग स्टेजवर चौघ प्रमुख पाहुणे नळी काढण्यासाठी. ज्याच्या शब्दात नळी ते कुत्र, ज्यांनी घातली ते सुशिक्षित बेकार, प्रास्ताविक करणार आहे. झाले 4 जण. प्रास्ताविक सुरू. इथे जमलेल्या श्रोते मायबापांनो, कशा करता जमला याची सर्वांना कल्पना असली जरी तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. आतापर्यंत आपल्या किती पिढ्या म्हणत आल्या की कुत्र्याचं शेपूट वाकडं असते, पण आमच्या गावच्या सुशिक्षित बेकारानं प्रयोग यशस्वी करून दाखवला. आता पर्यायानं आमच्या गावचं नाव, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या देशाचं नाव गिनीज बुकात जाणार आहे. आता नळी काढायचा कार्यक्रम होणार आहे. नळी काढल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. हे प्रास्ताविक झालं. प्रास्ताविक. मग प्रास्ताविक वालं बसलं अण्णा. नळी काढणारे उठले. एका झटक्यात नळी काढली प्रमुख पाहुण्यानं. पण समाजाकडे पाहिलं, एकही टाळी वाजली नाही. प्रमुख पाहुण्याला वाटलं टाळी वाजवायचा कार्यक्रम ठरला होता, टाळी का वाजली नाही, नळी निघली नसेल का. म्हणून शेपटाकडे बघितलं देवकर. शेपूट 90चा काटकोन करून वर. याला म्हणतात स्वभाव. म्हणून कुत्र्याचं शेपूट स्वभाव त्याला म्हणतात. तसं कान धरले कृष्णजीनं. मम्मी ग खोडी करणार नाही, मला माहिती आहे फरक पडणार नाही, मग गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधणा. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाई उभ्यानं गवत तोडाच्या रवंत बसायच्या. जेवायला यायचे जेवायला यायच्या शुद्र्या घ्या. शुद्र्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममाण झाले. एका झालं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. मग म्हणती अनाशी दोरा म्हणती हरी आता वेळ म्हणते अनाशी दोरा. हरी आता वेळ म्हणते झाली आता वेळ म्हणते अनाशी दोरा. 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 सर्वांच्या मध्यभागी भगवान उभे आहे. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. मग नामदेव बाबा गिरी चाल सांगतील. चाल झाल्यावर जय विठ्ठल होईल. दहीहंडीचा कार्यक्रम होईल. नंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. मग निवेदक निवेदन देतील. तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेदच कक्षे वामे पाणो मसून कवलं पलानेंगुलशो तिष्ठन् मध्ये स्वपरिसृतो हा सविनर्विसो स्वर्गलोके मिच्छन्ति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण संतोष महाराज संबळे. त्यांना साथ करतील संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण संजय महाराज देवकर. तुका माने बाळ म्हणते तुका माने
नाही वैकुंठित ऐसे नाही परवेदिता उत्तम बरवेनिता उत्तम वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही काही कालाचे कालाचे कमल 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 काही मृदंगाचार्य मागचे आता बसलेले नंतरचे सर्वांना नमस्कार धन्यवाद. सगळ्या गायनाचार्यांना कोणी काही कसर ठेवली नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आता जय विठ्ठल होऊन दहीहंडीचा कार्यक्रम पूजनीय नारायणजी बाबा महादेवजी तात्या आमचे संदीपान बाबा यांच्या शुभ हस्ते होईल. त्यानंतर लक्ष्मण बाबा म्हणजे नेकनूरकर हां आणि त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यावर सगळे खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही आणि मग निवेदक निवेदन देतील तसा मिलिटरीसारखा जसा देहूला चालू आहे ना हां तसा शिस्तबद्ध कार्यक्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा दादा उठा दादा जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय सिंके लांब विले तुरी होतो तिघाचे बेवरी होतो तिघाचे बेवरी तुम्ही वारे तोही कडे पसरोडी गडे मुख पसरोडी गडे आवातीच्या यारे तो कोपरा यारे तोही कोपरा तुका म्हणे टोका तुका म्हणे टोका अधिक उरे दिये का अधिक उरे दिये का बसा खाली कंठी धरला कृष्णमणी अवघाणी काला वाटू वाकुल्या ब्रह्माद कालो काला वाटू एक बिकू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे काला वाटू एक बेका बोलिले पुरे देवा कोणी उत्तरे क्षमा करा म्हणा सर्वजण नाही विचारिला अधिकार म्या पुला क्षमा करा
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुझे देविले चरण आता उठावे से म्हणा येत नाही नारायण सुरवाडी कपडे ते सापडले तेने आता उठावे से म्हण येत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारला आता उठावे से म्हण येत आज करोनी आरती चक्र पाणी ओवाळते आज पुरले नवस धन्य काळा दिवस पहा पहा लो सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरेले नवस तुका वाहे ठाणे उभा जवळी आज पुरले नवस काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाळते धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढानी मुक्ता ओवाळती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवा ते देखुनी राहिलो तट धन्य धन्य ते लोचन नित्य करते शांतता थांबा ए खाली बसा मावल्या खाली बसा मावशी आई साहेब खाली बसा उठू नका बसा खाली खाली बसा सगळे खाली बसा जेवढे खाली बसले ते माऊलीच्या पार्टीचे आहे आणि जे उभे आहे ते पांडुरंगाच्या पार्टीचे आहे माऊली बसू नये पांडुरंग उभा आहे आपल्या आपल्या पार्ट्या सांभाळा म्हणजे शिस्त सांभाळा हा आता हे पहा टाळ वाजवू नका मृदंग वाजवू नका माईकवर कोणी बोलू नका शेवटची आरती माऊलीची होईल सर्वात आधी पांडुरंगाची ज्ञानोबारायाची तुकोबारायाची आणि शेवटी संत माऊली बाबाची तोपर्यंत कोणी हात वर करा आता पंढरपूर करायचं चंद्रभागेत आहो आपण सर्वांना आरती पाठ आहे एका तालात दादा गेले का इथं आहे मराठवाडा नेता बाकीचेही पत्रकार हे एवढं घ्या हे चालू आहे का हा तेच म्हणतो हे पुन्हा नाही टाटा बिर्लाल नाही हा आनंद शाबास एका तालात हा योगे 28 विटेवरी उभा वामांगी रखमाई माईकवर बोलू नका कोणी एक टाळी हे पा एक चिल्लर नाही एक हात वर तुळसी माळा गळा कर ठेवणी कटी देव सुरवर शाबास रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ आषाढी कार्तिक हात वर थोडा आहे दर्शन हेळा मात्रे जय पांडुरंगा रखमाई वल्लभ आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा म्हणू लोपले ज्ञान जगी हातवर थोडा आहे ना आता हा असा डॉक्टर जादवर साहेब हातवर करा मागच्या माग खाली गेले प्रगट गुह्य बोले वा वा मस्त स्वामी माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले चरणी ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य ते बोल नका माईकवर आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा शाबास हात वर करा सगळे तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले तुकिता तुलनेशी अर्धा मिनिट राहिला आता हात वर असं
शाबास. पंढरपूर लगरा. गुरुजी म्हणा माऊलीची आरती. टाळा तशाच चालू द्या. शिवरूपी साकारदैवी पावन वंशात ज्ञानेश्वर माऊली म्हणून जगी अवतरलात. सावनीच काय विले ए. जनभवग्रस्त ए. अनाली